ताई तुझं नाव सांग बरं. सीमा पाटील. सीमा पाटील. आणि ओके ताई तुझं नाव सांग. भाग्यश्री पाटील. भाग्यश्री पाटील. बरं काय नाते आहे दोघींचं? आमचं जावा जावांचं नातं आहे. जावा जावा आहे तो. हो खूप खूप स्वागत आहे तुमचं. आणि आता येते टीम सोबती. माझं नाव सायली नरांचे. रेश्मा शिवथरे. रेश्माताई काय नाते आहे दोघींचं? ही माझ्या आत्याची मुल आणि ही मामाची मुल. मामे बहीण आते बहीण. ओ हे तू सांगितलं असतं मला कळलंच नसतं. हरकत नाही. तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आणि आता येते टीम दोस्ती. माझं नाव प्रिया गायकवाड. माझं नाव शारदा पंडागळे. बरं काय नाते आहे दोघींचं? आत्या सून. तिच्या मिश आत्या सासू म्हणजे ती माझी भाच्याची बायको. आम्ही सासवा सुना. अरे हा, मग असं सांग की. आणि आता येते टीम सवंगडी. आली ही अप्सरा बच के रे जरा फुलटू फटाका ही बायगो. माझं नाव प्रीती कांबळे. अश्विनी मिसाळ. बरं काय नाते आहे दोघींचं? मावस बहीण. चारही टीमचं अगदी मनापासून अभिनंदन. ताईंनो कसं आहे की आपले 3 खेळ असणार आहे आणि प्रत्येक खेळामध्ये एक विजेती टीम होणार आहे. ओके त्या टीमला मिळणार आहेत 30 गुण. त्यानंतरची जी विजेती टीम असणार आहे त्यांना मिळणार आहेत 20 गुण. त्यानंतरच्या टीमला मिळणार आहेत 10 गुण आणि शेवटच्या टीमला मात्र मिळणार आहेत 0 गुण. पण इथे पुढे जाण्यासाठी म्हणजे असं सापशिडीमध्ये जशी शिडी असते तशी तुम्हाला पुढे जाण्यासाठी एक गंमत इथे आहे. एक शिडी मात्र इथे आहे. ती शिडी म्हणजे ती शिडी बघायची. हा बघायची ती शिडी तुम्हाला बघायची आहे. हा नक्की. ओके आणणार आहे ती शिडी. हा ही आहे ती शिडी. कशी वाटते? मस्त. ही शिडी म्हणजे ही आहे जादूची छडी. ओके कसं आहे ही छडी फिरवल्यानंतर तुम्हाला जी गुणसंख्या तुमची असणार आहे ती डबल होणार आहे. म्हणजे समजा 30 गुण मिळाले तर 60 होणार आहेत. 20 चे 40, 10 चे 20 आणि 0 चे 0च राहणार आहे. हां ओके कळलंय तुम्हाला. पण अट अशी आहे की संपूर्ण खेळामध्ये ही जादूची छडी तुम्हाला एकदाच वापरता येणार आहे. त्यामुळे ती कधी वापरायची ते तुमच्यावर आहे. तेव्हा अजिबात वेळ न घालवता सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला. तर आपला हा जो खेळ आहे या खेळाचं नाव आहे टिकली तर टिकली नाही तर नाही टिकली. तर हा खेळ असा आहे की तुम्ही बघताय की तुमच्यासमोर डिश आणि डिशमध्ये बऱ्याचशा टिकले आहेत. 1 2 3 म्हटल्यानंतर तुम्ही त्या टिकल्या ज्या आहेत एक एक करून तुमच्या चेहऱ्यावरती चिटकवायची आहे. म्हणजे कपाळावर, गालांवर, हनुवटीवर, नाकावर. 2 मिनिटामध्ये जी ताई जास्तीत जास्त टिकल्या आपल्या चेहऱ्यावरती चिटकवेल ती असणारे विजेती म्हणजे ती टीम विजेती असणार आहे. त्यामुळे पहिला खेळ हा ताई खेळणार आहे. दुसरा खेळ सखी खेळणार आहे आणि तिसरा खेळ ताई आणि सखी दोघी मिळून खेळणार आहे. आता अत्यंत आपुलकीचा प्रश्न की या पहिल्या खेळासाठी कुठली टीम जादूची छडी वापरणार आहे त्याने हात वरती करायचा आहे. पटकन. नाही छडी वापरायची नाही. ही म्हणते एक म्हणते जरा मला हा. ती म्हणते वापरूया तू म्हणते नाही. नाही ठीक आहे दुसऱ्या फेरीला वापरूया. अच्छा ताईचं ऐकलं म्हणजे ओके. सखीचं ऐकलेलं आहे तिने. ओके व्हेरी गुड. तुम्हाला पण नाही. नाही सवंगडी टीम नाही. कमाल आहे. हरकत नाही. तर मंडळी आपल्या पहिल्या खेळासाठी एकाही टीमला जादूची छडी वापरायची नाहीये. आणि वेळ सुरू होते 1 2 3. नेहमी तुम्ही कपाळावरती लावता टिकली. हो. आता गालावर लावून इथं हनुवटीला एकच इथं लावले. कसं वाटते? ती पटकन लागली. पटकन लागली. कसं वाटतंय? चांगलं वाटते. ताई चष्म्याला पण लावली की काय? नाही 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 नाही. अच्छा मध्ये इथं. हा 10 सेकंद शेवटची 10 सेकंद.
10. वेळ संपलेली आहे, वेळ संपलेली आहे. ओके, आणि आता समोर बघा. तुझ्या रूपानं वेड लागलं बाई मला वेड लावलं तुझ्या रूपानं वेड लागलं. आणि आता आपण बघूया निर्णय काय लागतोय. त्यासाठी मला टिकल्या मोजाव्या लागणार. तेव्हा सुरुवात करूया आपण आधी सवंगडी टीम पासून. आणि आता आपण बघूया कुठली टीम विजेती आहे ह्या खेळामध्ये. आणि टिकल्या मोजल्यानंतर निर्णय असा आहे की जी विजेती टीम आहे ती टीम आहे सवंगडी टीम. 27 टिकल्या त्यांनी चिटकवल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला मिळत आहेत 30 गुण. त्यानंतरची विजेती टीम आहे टीम दोस्ती. तुम्ही 24 टिकल्या चिटकवल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला मिळत आहेत 20 गुण. त्यानंतरची विजेती टीम आहे टीम मैत्री. तुम्ही चिटकवलेले आहेत 20 टिकल्या, त्यामुळे तुम्हाला मिळत आहेत 10 गुण. आणि शेवटची टीम आहे टीम सोबती. तुम्हाला मिळत आहेत 0 गुण, कारण तुम्ही 18 टिकल्या चिटकवलेल्या आहेत. पण मंडळी, या खेळामध्ये एकाही टीमने जादूची छडी वापरली नसल्यामुळे त्यांची गुणसंख्या हीच राहणार आहे. आतापर्यंत आघाडीवरती आहे टीम सवंगडी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. तुमच्या दोघींमध्ये पटकन रागवतो कोण? ताई. म्हणजे असं हे मस्ती मजाक करायचे आणि असं काही बोलले ना मजाकमध्ये, मला पटकन राग यायचा, पण नंतर नॉर्मल पण लगेच व्हायची. भाऊजी असे चिडवतात वगैरे, मस्करी वगैरे करतात भाऊजी? भाऊजी खूप. भाऊजी कुठल्या नावाने हात मारतात? एक मिनिट, या ताईला विचारतो. मॅडम. मॅडम? आणि मग एकांतात दोघ जण असाल तेव्हा? नावानेच, कारण की ते माझ्या आत्याचा मुलगा आहे, तर लहानपणापासूनच ओळखतोय. ये ऐसा है, हे कैसे मैंने बराबर निकाला है की नाही? आत्याचा मुलगा. ओके. आणि मग कधीपासून वाटलं हे मग असं की आपण एकमेकांना आवडतोय आणि आता लग्न करायला? नाही, असं नाहीये, कारण की आमचं लग्न हे आधीच ठरवून ठेवलं होतं घरच्यांनी. जेव्हा मी झाली तेव्हाच ठरवलेलं की माझ्या म्हणजे आम्ही दोघी बहिणी होतो, दोघींची एक तरी आत्याच्या घरी सून म्हणून द्यायची आहे. पण मोठ्या ताईला माझे मोठे दीर आहेत ते नको बोलले, कारण की दोघांचं पटत नव्हतं. मग ते आम्ही लहान असल्यामुळे आमच्यावर तुमच्यावर काय? म्हणजे आम्ही म्हणजे एकमेकांना अर्थात एकमेकांची पसंती होती. नाही, पसंती नव्हती. घरच्यांनी सांगितलं की बाबा आजोबांनी माझ्या ठरवून ठेवलेलंच ना आधी, आणि आजोबा आमच्या लग्नाच्या आधीच ऑफ झाले. मग मी पण काही म्हटली नाही की बाबा आजोबांची इच्छा होती, मग मी होच म्हटली, नाही म्हटली नाही. आणि नाही म्हटली नाही हे खूप चांगलं झालं, कारण की माझे मिस्टर खूप चांगले आहेत, समजून घेतात. हसता हसता कशाला रडवलंस? आजोबांची आठवण आली. आजोबांचा आशीर्वाद नक्कीच तुझ्या सोबत आहे. आता आपण खेळायला सुरुवात करूया. ओके, आता जाऊया आपल्या दुसऱ्या खेळाकडे. आणि या मजेशीर छान गोड गप्पांनंतर आता आपण सुरू करूया आपल्या ह्या पुढच्या खेळाला. अत्यंत मजेशीर असा खेळ आहे सासर माहेर. हे सासर माहेर, अरे हे हा. तुम्ही जिथे आहात ते आहे सासर, हे आहे माहेर. माहेर म्हटल्यानंतर माहेरी उडी मारायची, सासर म्हटल्यानंतर सासरी उडी मारायची. जी ताई चुकेल आणि जी ताई उशिरा उडी मारेल ती ताई बाद. तयार आहात तुम्ही? पण त्याआधी मला विचारायचं आहे आपुलकीचा प्रश्न की या खेळासाठी कुठल्या टीमला जादूची छडी वापरायची? हात वरती करायचे. या खेळामध्ये 4ही टीमना वापरायची मंडळी. या खेळासाठी 4ही टीमना जादूची छडी वापरायची आहे. ओके, आणि आता सुरू करूया. माहेर सासर, माहेर सासर, माहेर सासर, माहेर सासर, माहेर सासर, माहेर सासर, सासर. माहेर सासर, माहेर सासर, माहेर
माहेर. दोन टीम तर बाद झालेल्या आहेत. आता आहे सवंगडी टीम आणि मैत्री टीम. बघूया दोघींमध्ये शेवटपर्यंत कोण राहते. माहेर सासर, माहेर सासर, माहेर सासर, माहेर सासर, सासर. हा ओके. माहेर सासर, माहेर सासर, माहेर सासर, माहेर. उशिरा उडी मारलेली आहेस त्यामुळे तू बाद झालेली आहेस ताई. आणि या खेळाचा निर्णय असा आहे, विजेती टीम आहे सवंगडी टीम, तुम्हाला मिळत आहेत 30 गुण. त्यानंतरची विजेती टीम आहे टीम मैत्री, तुम्हाला मिळत आहेत 20 गुण. आणि त्यानंतरची विजेती टीम आहे 2 टीम आहेत ज्यांना मिळत आहेत 10-10 गुण. त्या टीम आहेत सोबती टीम आणि दोस्ती टीम. पण मंडळी या खेळामध्ये चारही टीम जादूची छडी वापरणार होतात, त्यामुळे तुम्ही वापरू शकता. छडीची कमाल गुणांची धमाल. छडीची कमाल गुणाची धमाल. छडीची कमाल गुणांची धमाल. छडीची कमाल गुणांची धमाल. आणि जादूची छडी फिरवल्यानंतर आता आपण बघूया गुणसंख्या काय झालेली आणि त्यासाठी आपण जाऊया आपल्या स्कोअर बोर्डकडे. आघाडीवरती आहे सवंगडी टीम. व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या. आणि मंडळी याच गुणसंख्येसोबत आपण जाऊया आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या खेळाकडे. पण मंडळी हा खेळ सुरू करण्या अगोदर आपण जाऊया आपल्या माहेरच्या आठवणींमध्ये. तुम्ही जावा आहात ओके. पण मग ताई जेव्हा तुझं लग्न झालं, तू सासरी आलीस, तेव्हा ताईंचा सपोर्ट कसा होता किंवा त्याचा पाठिंबा कसा होता? जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मला वाटलं की आता मी सासरी जाणार, मग मला कशी माणसं भेटणार, कसे नणंद असणार, कशी सासू असणार, कशी जाऊ असणार, हे सगळे अनुभव घेणं खूप कठीण होतं त्यावेळेला. आणि मग मी जेव्हा सासरी गेली तेव्हा मला ह्यांनी ओवाळलं पहिले. आणि ह्यांचा स्वभाव एवढा मिळा होता की त्यांनी मला ॲक्च्युली नाव घेता येत नव्हतं, तेव्हा त्यांनी मला एक नाव कानात हळूच सांगितलं. तर त्यांनी मला तो एक्सपिरियन्स दिला. मग तेव्हा मला कळलं की ह्यांचा स्वभाव खूपच छान आहे. आता आठवते तो काय नाव सांगितलं होतं ती? हां आठवते. आठवते? हां. आम्हाला पण ऐकव की. मंगळसूत्रात 2 वाट्या, एक सासर आणि एक माहेर, आणि रंगरावांनी दिला सौभाग्याचा आहेर. हो. इथे आपल्या सुद्धा कार्यक्रमात माहेरचा आहेर तुम्हाला मिळणार आहे. ओके वा खूप छान. ताई मला तुझ्याशी बोलायचं आहे ताई. पण ताई काय सांगशील माहेरबद्दल, काय सांगशील? माहेरी म्हणजे खूप छान आहे माझं सगळं. पण माझी मोठी बहीण आहे ना, ती ऑफ झाली. म्हणजे ती आजारी असताना हॉस्पिटलमध्ये मी तिला भेटायला गेली होती. तिची तेव्हा लास्टची स्टेप होती. आणि तिने मला माझा हात हातात धरून आणि मला सांगितलं तिने का माझ्या मुलीचं लग्न या मुलाशी व्हावं अशी माझी इच्छा आहे. तर मी म्हटलं चालेल. मग ते मी तुला का सांगते का मी जरी नाही राहिली तरी पण तू सांगशील असं. तर मी म्हटलं मी चालेल, मी सांगेन. तर मग जेव्हा त्यांच्या घरच्यांनी लग्न ठरवायला जे केलं, मग त्यांनी दुसरं स्थळ बघितलं. तर मी त्यांना सांगितलं का ते नका बघू. तिच्या आईचं असं म्हणणं होतं का मला तिने सांगितलं होतं जाताना का माझ्या या मुलाशी लग्न व्हावं आहे म्हणून. पण त्यांनी ऐकलं नाही माझं. तिने तो जावाई बघितला होता म्हणून मला असं वाटायचं का तो मिळावा तिला. तर त्यांनी नाही ऐकलं माझं. मग मला खूप दुःख झालं आणि खूप मला हे झालं. मग मी ते त्यांच्याशी म्हणजे थोडंसं बोलणं हे ते, आणि त्यांनी पण माझ्याशी बोलणं वगैरे सोडून दिलं. पण मग जेव्हा आता ही ताई जेव्हा आली, जेव्हा मग माझ्या छोट्या दिराचं लग्न झालं, मग ती ही माझ्या घरात आली, म्हणजे आमच्या दोघींच्या घरात. तेव्हा मला म्हणजे हिला बघितल्यानंतर मला असं वाटायचं कशी माझ्याशी वागते, कशी माझ्याशी हे करेल. पण नाही, खूप चांगली म्हणजे आल्यापासून ती मला ताई वगैरे मी हे करू का ते करू का मला सगळं विचारून करते. आणि मग मी तिला बोलली तू काही कर, टेन्शन घेऊ नको, मी सगळं करेन, तू फक्त तुझा जॉब कर आणि तुझं सांभाळ. तर कुठेतरी तू तुझ्या बहिणीला तिच्यामध्ये हा, मी माझ्या बहिणीला मी तिच्यामध्ये बघितले. तिला बघून मला असं वाटलं खरंच ही माझी बहीण म्हणजे जन्म दुसरा घेऊन ती छोटी जावं म्हणून माझी जवळ आली. ती कुठेतरी एक बहिणीची कसर होती ती ह्या ताईमुळे भरून निघालेली आहे. ताईने ती इतकं सगळं सांगितलंच आहे. पण तू काय काय करतेस? म्हणजे मी जॉब करते, अच्छा. 1st to 12 क्लासेस घेते.
आहे आणि मी ॲक्च्युली खूपच बिझी असते, त्याच्यामुळे मुलांकडे बघणं हे मला पॉसिबलच नाही आहे. मग ही मला मोठ्या बहिणीसारखीच आहे. म्हणजे माझ्या माहेरी जशी माझी मोठी बहीण मला सांभाळून घेत होती तशी ही मला आता सांभाळते. त्याच्यामुळे मी म्हणते मला देवाने खरोखर खूपच छान जाऊबाई आणि मोठी बहीण दिली आहे. अच्छा, म्हणजे तू म्हणजे सगळी मल्टीटास्किंग काम तू करतेस आणि घर पण सांभाळतेस. घर ॲक्च्युली यात जास्त सांभाळतात आणि मी बाहेर सांभाळते, म्हणजे दोन्ही गोष्टी बॅलन्स होतात आहे. वा वा, खूप छान. दोघींशी बोलून ओके, खरंच खूप thank छान you. वाटलं Thank आणि हे नातं असं छान आयुष्यभर टिकून सर, राहील. थँक्यू. तुमच्याशी बोलताना एक मात्र जाणवलेलं आहे की तू जॉबही करतेस, तू घरही सांभाळतेस, हो. तू सगळ्या जबाबदाऱ्या पण सगळ्या व्यवस्थित पार पाडतेस. त्याच्यामुळे तुझ्या मल्टीटास्किंगपणे जे अख्खं घर सांभाळते, अख्खं कुटुंब तू सांभाळतेस, त्यासाठी तुला मिळते फिगारो मल्टीपर्पज प्युअर ऑलिव्ह ऑइल यांच्याकडून स्पेशल गिफ्ट. थँक्यू. माहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या ह्या तिसऱ्या आणि अत्यंत महत्वाच्या अशा खेळाला, कारण या खेळातूनच ठरणारे विजेती टीम कोण असणार आहे ते. ओके, हा, तर आता हा जो खेळ आहे त्या खेळाचं नाव आहे तुझी माझी जमली जोडी. आता हा खेळ असा आहे की तुम्ही बघतायत की तुमच्या समोर एक प्लॅस्टिकचं भांडे आहे आणि त्याच्यात 10 चेंडू आहे आणि एक रस्सी दिलेली आहे आणि तुमच्या समोर बघतायत की तुम्ही अर्धवट अशा रिंग आहे. काय करायचंय की मी 1 2 3 म्हटल्यानंतर ती जी रस्सी आहे त्या रस्सीचं एक टोक एक ताई पकडणार आणि दुसरी टोक दुसरी ताई पकडणार, पण एकाच हाताने, दुसरा हात मागे. आणि तो चेंडू आहे तो प्रत्येक वेळी एका वेळी एक चेंडू समोर ठेवायचा आहे आणि त्या रस्सीनी दोघींनी मिळून रस्सीनी तो चेंडू सरकवत सरकवत त्या समोरच्या रिंगमध्ये तुमच्या नेऊन टाकायचं आहे. ओके, जी टीम कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त चेंडू आपल्या समोरच्या रिंगेमध्ये नेऊन टाकेल ती असणार आहे विजेती टीम. आता अत्यंत आपुलकीचा प्रश्न तो असा की आता या खेळासाठी एकाही टीमला जादूची छडी वापरता येणार नाही आहे. त्यामुळे आता अत्यंत महत्त्वाचा खेळ आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी अत्यंत जोर लावून खेळायचं आहे. चला तर मग सुरू करूया आपल्या या खेळाला. 1 2 3. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके दुसरा हात मागे घ्या, दुसरा हात मागे घ्या, दुसरा हात मागे. सोबती टीम. पोरी बघता थांबून निळा पिवळा लाल लाल रांगोळी काढतो वाकून. सणासुदीला रांगोळी काढ, भाऊचा बर्थडे रांगोळी काढ, नवीन वर्ष रांगोळी काढ, कलर उरला रांगोळी काढ, उभी लाईन आडवी लाईन तिरपी लाईन वाकडी लाईन फुल काढ, चिमणी काढ, हत्ती चुकला पुसून काढ. सगळ्यांनी इकडे वाल्यांचा हात वरती करायचंय, जागेवर येऊन हात वरती करायचंय. सासूबाई चिडणार आहेत, घाबरायचं नाही, वाईट करत राहायचे आणि सोबत म्हणायचं झटपट पटापट लक्ष्मीजी घर के अंदर लवकर 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 पटापट. हात वरती करायचंय, टोक पकडायचंय, टोक. लक्ष्मीजी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. पटापुढे ताटापुढे देवापुढे मागे पुढे इथे इथे जागेवर येऊन हात वरती करायचंय. पुढे ताटापुढे देवापुढे मागे पुढे सगळीकडे चोहीकडे आम्ही खातो बटाटेवडे. या तिसऱ्या खेळाची विजेती टीम आहे टीम सवंगडी, ज्यांना मिळालेले आहेत 30 गुण. त्यानंतरची विजेती टीम आहे टीम दोस्ती, तुम्हाला मिळालेले आहेत 20 गुण. त्यानंतरची विजेती टीम आहे टीम मैत्री, तुम्हाला मिळालेले आहेत 10 गुण. आणि शेवटची टीम आहे टीम सोबती, तुम्हाला मिळालेले आहेत 0 गुण. बरं, आता या खेळामध्ये जादूची छडी वापरली गेली नसल्यामुळे गुणसंख्या आपण बघूया आणि त्यासाठी जाऊया स्कोअर बोर्डकडे. एकूण गुणसंख्या झालेली आहे सोबती टीमची 20. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. मैत्री टीमची एकूण गुणसंख्या झालेली आहे 60. दोस्ती टीमची एकूण गुणसंख्या झालेली आहे 60. आणि सवंगडी टीमची एकूण गुणसंख्या झालेली आहे 120. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. त्यामुळे आजच्या भागाची विजेती टीम आहे टीम सवंगडी. त्यामुळे अश्विनीताई झालेली आहे हुकमाची राणी आणि प्रीतीताई झालेली आहे लाडकी सखी, ज्यांना मिळतोय मायक्रोवेव्ह आणि इंडक्शन. बाकीच्या टीमने नाराज व्हायचं नाहीये, तुम्हाला मिळणार आहे सन मराठीकडून भेटवस्तू. मंडळी, अश्विनीताई जिच्यामुळे हुकमाची राणी झालेली आहे ती लाडकी सखी प्रीतीताई, तिला आपण हुकमाच्या राणीची ओटी भरण्याचा मान देऊया. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो.
सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा कसं वाटतंय? मस्त भारी वाटते. हुकमाची राणी झालेली आहेस, तू लाडकी सखी झालेली आहेस, कसं वाटतंय? खूप छान. छान वाटते. बरं वाटलं होतं तुम्हाला आधी की तुमची टीम जिंकेल म्हणून, विजेती होईल? हा तसं आमचं वाटलं होतं कारण की कोण छान आहे आमचं. कोऑर्डिनेशन चांगलं आहे. चांगलं आहे. नक्कीच नक्कीच आणि बॉन्डिंग पण खूप चांगलं आहे तुमचं. बरं ताई, तू आता हुकमाची राणी झालीस तर काय असा हुकूम तुला इथे सोडावा असं वाटतंय? मला असं सांगावं असं वाटतंय की ज्या काही मुली आहेत की ज्या परिस्थितीमुळे किंवा लग्न झाल्यामुळे आपलं शिक्षण थांबवतात, पूर्ण करू शकत नाहीत, त्यांनी लग्न झाले तरीही आपलं शिक्षण पूर्ण करावं, आपल्या करिअरकडे लक्ष द्यावं, हेच मी त्यांना सांगते. बरोबर आहे आणि हा हुकूम मला वाटतं सगळे पाळणार आहे. ओके, पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि लाडक्या सखीला मिळतोय तिला तिच्या हक्काचा माहेरचा आहेर इंडक्शन. आणि हुकमाच्या राणीला मिळतोय तिला तिच्या हक्काचा माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. मंडळी, हुकमाच्या राणीचे हुकूम पाळायला जेव्हा आपण सुरुवात करू ना, तेव्हा एक समाज म्हणून, एक कुटुंब म्हणून आपण पुढे येऊ शकतो असं मला कायम वाटत आलेलं आहे. तेव्हा ह्या गोष्टींचा आपण नक्की विचार करूया आणि भेटूया पुढच्या भागात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे सोहळा सख्यांचा लाडक्या नात्यांचा, पॉवर बाय फिगारो मल्टीपर्पज प्युअर ऑलिव्ह ऑइल.